welcome to Insider Views Media Conclave. Thank you, Vishal. The reason for this conclave is आता पालिका आहे, अगोदर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रूल होता. तर वसई विरारमध्ये पुढचे 5 वर्ष प्रत्येकाचा काय रोल असणार, तर ह्याच्यामध्ये ब्युरोक्रेसीसोबत पोलीस डिपार्टमेंट ऑल्सो प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. सो वी थॉट वील हॅव द व्ह्यूज ऑफ द पोलीस डिपार्टमेंट ऑल्सो. कमिंग स्ट्रेट ऑन टू दी मेन क्वेश्चन, गेल्या 6-7 महिन्यात ड्रग्स हा जो मुद्दा आहे हा MBVV क्षेत्र म्हणजे मीरा भाईंदर तर आहेच, पण वसई विरारमध्ये जेवढा प्रखरतेने बाहेर आला आहे किंवा जेवढ्या रेड्समध्ये आपण करोडोचे ड्रग्स पकडलेत. आपण नाईट पेट्रोलिंग करतो तर 15 दिवसांनी कोण ना कोणते आपल्याला भेटतंच ज्याच्या पोझिशनमध्ये ड्रग्ज आहे. अपार्ट फ्रॉम दॅट आता MD बनवण्याची फॅक्टरी म्हणण्यापेक्षा ते इझिली बनतं, त्यामुळे ते त्याचा स्टॉक पण खूप आहे. तुम्ही कोम्बिंग ऑपरेशनसुद्धा केलं, त्यामध्ये पण आपल्याला पोझिशनमध्ये मिळालं. सो हाऊ डू वी लुक ॲट ड्रग्स ॲज एन इशू? Actually, government, Prashasan, we all are working for a removal of the drugs from the society. खूप प्रयत्न करतो आम्ही. स्पेशल कायदे देखील आहेत त्यासाठी आणि स्ट्रिजंट ॲक्शन देखील घेतली जाते. जी व्यक्ती 2पेक्षा जास्त गुन्हे करते NDPS अंडर, त्याला बेल पण नाही आहे. तदनंतर काही असं होतं की ड्रग्स विकले जातात, कन्झ्युम केले जातात. सोसायटीनं देखील तर यंगस्टरना देखील अवेअरनेस होण्याची गरज आहे. आम्ही आमच्या परीनं खूप प्रयत्न करतो. स्ट्रिक्टली सिनियर लेवलला मॉनिटरिंग असतं. ड्रग्स हा खूप मोठा मिनास आहे हे आम्ही देखील जाणतो. सेंट्रल गव्हर्नमेंट ऑल्सो वर्किंग टू रिमूव्ह द ड्रग्स फ्रॉम द सोसायटी. स्टेट गव्हर्नमेंट ऑल्सो माननीय CM साहेब यांचे क्लिअर कट डायरेक्शन्स आहेत की ड्रग्स नको आहे खरोखर ड्रग्स. कुठल्याही परकीय राष्ट्राला आपल्याला समोरासमोर युद्ध करायची गरज नाही आहे. यंगस्टरनाच ड्रग्स दिले तर ते पूर्ण खोकले होऊन जातात. 40 वर्ष पण वय राहत नाही त्यांचं आणि लढायला पात्रच राहणार नाही आहेत. सो ड्रग्स इज रिअली मिनास. तर आम्ही खूप प्रयत्न करतो, सर्व अर्थानं प्रयत्न करतो जे आम्हाला पॉसिबल आहे. तर ड्रग्सचा गुन्हा नोंदवताना खूप सारे प्रिकॉशन्स घ्यावे लागतात. भारतीय न्यायव्यवस्था हा विश्वास ठेवते की 100 आरोपी सुटले तरी चालतील, परंतु एका निरपराध व्यक्तीला शिक्षा होता कामा नये. त्यासाठी जे काही चार्जेस आम्ही लावू ते प्रूव्ह करण्याची जबाबदारी आमच्यावरच असते. NDPS अंडर FIR मध्ये खूप सारे प्रिकॉशन्स घ्यावे लागतात. कन्व्हिक्शन रेट खूप कमी आहे. प्रयत्न आमचा 100% असतो. कुठलाही खोटं कोण काही करत नाही. प्रत्येक पोलीस अधिकारी हा जबाबदारीपूर्वक प्रत्येक गुन्हा नोंदवत असतो. तदनंतर आमच्या असं लक्षात आलं की जितकं विक्रेते पेडलर्स रिस्पॉन्सिबल आहेत, तितकेच कन्झ्युम करणारे लोक देखील रिस्पॉन्सिबल आहेत. त्याच्यासाठी देखील सिव्हिअर ॲक्शन घेता येते. तर मध्यंतरी मी 23-24 मध्ये 25 मध्ये आणि अजून देखील कन्झ्युम करणाऱ्या लोकांना देखील आम्ही टार्गेट करतो. लेट देम रिअलाइज की कन्झ्युम करणं देखील त्यांच्यासाठी त्रासदायक आहे. पेडलर विक्री करून पैसे कमवतो, कन्झ्युम करणारा आपली हेल्थ, आपलं कुटुंब, आपला समाज कॉम्प्रोमाइज करतो. तर कन्झ्युम करणाऱ्या व्यक्तीला सुरुवातीला कोर्ट 3-5 हजार फाईन लावायचं, 10,000 फाईन लावायचं आणि विदर इफ द पर्सन इज नॉट अ कॅपॅसिटी टू फुलफिल द चार्जेस कोर्टाने लावलेले, तर त्याला 3 महिने इम्प्रिझनमेंट व्हायची. सो तो एक अवेअरनेस आला होता की बाबा घ्यायचं नाही ड्रग्स. तर सर्व स्तरावर आम्ही प्रयत्न करतो. पुढचा टप्पा मागच्या 2-3 महिन्यापूर्वी आपण पाहिला असेल. नालासोपारामध्ये नायजेरियन लोक खूप मोठ्या प्रमाणात राहतात. नायजेरियन, कांगो, युगांडा, आणि ते मेजॉरिटी त्याच्यामध्येच इन्व्हॉल्व असतात. एक तर इकॉनॉमिकल ऑफेन्सेस आणि दुसरं ड्रग्स. तर त्या अनुषंगाने देखील आम्ही कारवाई केली. आम्ही 260 नायजेरियन लोक ताब्यात घेतले होते जे इलिगली राहतात. पैकी त्याच्या जवळजवळ 61 लोकांवर गुन्हे दाखल होते. 14-15 लोकांकडं विजा प्रॉपर होता. तर असे आमच्याकडे 250 लोक उरले होते. त्यांना डिटेन्शन सेंटर नाही आहे आपल्या इथं भारतामध्ये. दॅट वॉज द नेक्स्ट क्वेश्चन. त्यांना मेंटेनन्ससाठी किती त्रास होतो MBVVला? हा प्रचंड त्रास होतोय. डिटेन्शन सेंटरमध्ये त्याचे नॉर्म्स असतात, ते खाणं पिणं ह्यांचं, तर ह्यांच्या पत्तीनं आम्ही काम करतोय. ह्यांना जे पाहिजे ते, बिकॉज दे आर इन restriction orders आहेत त्यांच्या. So we are taking care of, they are citizen of another country. So we are respecting the human rights as well, and we are respecting their
फॉरेनर्स टू आर कंट्री. तर हा विचार करून आम्ही त्यांची काळजी घेतोय, पण त्रास खूप होत आहे. त्यांनाही समजलेलं आहे की आपण काही करू शकतो. मनमानी त्यांची सुरू असते, पण ठीक आहे. वी आर वर्किंग फॉर द सोसायटी, वी आर वर्किंग फॉर द पीपल, वी आर वर्किंग रिगार्डिंग द लॉ. त्यामुळे कायदा जो करेल ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. आणि 200-250 लोकांपैकी आम्ही 40 लोकांना आतापर्यंत FRRO मुंबई यांच्या मदतीनं आम्ही त्यांना डिपोर्ट केलेलं आहे थ्रू फ्लाईट्स. सो त्यांच्या कंट्रीला आम्ही त्यांना पाठवलेलं आहे. बाकीची प्रोसेस सुरू आहे. क्वाईट प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन आहे सध्या, त्यांना मेंटेन करणं, त्यांना ठेवणं. बट देन ऑल्सो वी आर टेकिंग प्रॉपर केअर, वी आर रिस्पेक्टिंग देअर ह्युमन राईट्स, वी आर रिस्पेक्टिंग देअर सिटीजन ऑफ अनदर नेशन. आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय. दिस इज ऑल्सो इफर्ट्स टू स्टॉप द मिनास ऑफ द ट्रक्स. एका कोम्बिंग ऑपरेशनमध्ये आपल्याला एवढा चांगला रिस्पॉन्स मिळाला. ओके, तर नेक्स्ट कोम्बिंग ऑपरेशन प्लॅन केलं आहे का? हे झाल्यानंतर नक्कीच आम्ही करणार आहोत, नक्कीच करणार आहोत. हे जोपर्यंत थांबत नाहीये तोपर्यंत चालू राहणार आहे. मी तुळींच्या मुद्द्याकडे परत येतो. तुळींज पोलीस स्टेशन याला लागूनच ट्रॅफिक असते आणि तुळींज पोलीस स्टेशनला लागून एक वेगळी रिक्षाची लाईन असते. दोस आर सेट टू बी इलिगल ऑटोज. दॅट इज लाईक अ जंक्शन. माननीय आयुक्त सरांनी सांगितलं की दे आर टेकिंग केअर ऑफ दी हॉकर्स. तर ट्रॅफिकचं कंट्रोल आपण कसं करणार मॅडम? कारण का तो एक जो पॉइंट आहे तो प्रत्येकालाच त्रास देतोय. ॲक्च्युली आपण विशाल पाहता की प्रत्येक रेल्वे स्टेशनला गरज असते ट्रान्सपोर्टेशन मीन्सची. दॅट मे बी पर्सनल व्हेकल्स, दॅट मे बी ऑटोज, दॅट मे बी बसेस. कारण प्रत्येकाचं घर जवळ नसतं रेल्वे स्टेशनपासून. सो ऑटो इज ऑल्सो प्रोव्हाइडिंग गुड सर्व्हिस, बट दे आर नॉट फॉलोइंग द रूल्स. त्यांनी नियम फॉलो करायला पाहिजेत. मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयामध्ये एक विशेष वाहतूक शाखा आहे आणि DCP HQ त्याचे प्रमुख आहेत. ही इज लिडिंग द ट्रॅफिक ब्रांच अँड वी आर सपोर्टिंग. आम्ही त्यांना सपोर्ट देखील करतो. आपण पाहिले असतील की खास इथं बंदोबस्त दिला जातो, अधिकारी देखील दिला जातो. हॉकर्समुळं ते रिक्षाची लाईन बाहेर येते तेही पाहतोय आम्ही. तर त्याच्यावर देखील आहेत. जे काही रिक्षाचे स्टॉप्स आहेत ते जुने आहेत. त्याची जी फिगर आहे, मी मध्ये काढली होती फिगर माझ्या झोनमध्ये, तर ती जुनी फिगर आहे. 7-8 वर्षापूर्वी डिफाईन केली की या रिक्षा स्टॉपला 10 रिक्षा थांबतील, याला 25 थांबतील. आता 8-10 वर्षामध्ये ही सिच्युएशन खूप बदललेली आहे. मुंबईमध्ये राहणीमान महाग झाल्यामुळं बरीच जनता इथं शिफ्ट झाली, आपण देखील पाहत असाल. नालासोपारा, वसई विरार, वसईमध्ये खास करून तुम्हाला खूप सारं मुवमेंट दिसून येते. तिकडचे लोक इथं शिफ्ट होत आहेत. रिजनेबल लिव्हिंग आहे, स्वस्तामध्ये घरं मिळत आहेत, ट्रान्सपोर्टेशन रेल्वेसारखं चांगलं आहे, रोड देखील चांगले होत आहेत. त्यामुळे पीपल आर मुव्हिंग टू दी वसई. तर त्यामुळं 10 वर्षापूर्वीची सिच्युएशन जी होती ती आता बदललेली आहे. आता रिक्षा पासपोर्ट लागत आहेत. तसं देखील नियोजन होण्याची गरज आहे. रिक्षा इज वर्किंग फॉर द सोसायटी. रिक्षावाल्यांनी देखील नियम फॉलो करायला पाहिजेत. दे शुडंट क्रिएट अ प्रॉब्लेम किओटिक सिच्युएशन फॉर द ट्रान्सपोर्ट. रस्ते या रक्तवाहिन्या असतात. रक्तवाहिन्या जर ब्लॉक झाल्या तर हार्ट अटॅक येतो. तसं जर रस्ते ब्लॉक झाले तर प्रॉब्लेम येऊ शकतात. तर वी टोटली बिलीव्ह की रस्ते क्लिअर पाहिजेत, पण त्याच्यावर वरचेवर नियोजन होत राहणं गरजेचं आहे. सो वेन वी कम फ्रॉम आपण विरार नालासोपारा ब्रिज जेव्हा उतरतो आणि पुढून युटर्न घेऊन जेव्हा आपण परत तुळींज पोलीस स्टेशनच्या दिशेने येतो, ते रिक्षाच्या 2 लाईन असतात आणि एक फक्त 4 व्हीलर किंवा 2 व्हीलरसाठी असते आणि बाजूला हॉकर्स असतात. फर्स्ट लाईन आहे ती पॅसेंजर बसवायची आहे, पण जी सेकंड लाईन आहे ना मॅडम, तिथे होतं असं की तो व्यक्ती तिकडे पॅसेंजर उतरवतो, ते पैसे वगैरे घेतो आणि मग तो पुढे जातो. त्याच्यामुळे ती ट्रॅफिक खूप वाढते. मेन प्रॉब्लेम तिकडे अलायन्स हॉस्पिटल आहे, तर तिथे दिवसातून 10 ॲम्ब्युलन्स ह्या अडकलेल्या दिसतात आणि त्यांनी किती जरी सायरन वाजवला तरी कोणी तिकडून हलत नाही किंवा त्यांना कोणाची तिकडे मदत मिळत नाही. सो दॅट इज व्हॉट ग्रेव्ह प्रॉब्लेम इज. अपार्ट फ्रॉम पेडेस्ट्रियन्स, ॲम्ब्युलन्स तिकडे अडकतात मॅडम. तर ह्या विषयावर तुम्ही काय करणार आहात का? नक्कीच. मला हे देखील माहीत आहे की तो रस्ता वायडनिंगचं प्लॅनिंग पण आहे. आमचं पोलीस स्टेशन पण ते कॉम्प्रोमाइज होईल त्यामध्ये. तर वायडनिंगचं प्लॅनिंग आहे. इन फ्युचर 2-3 वर्षामध्ये इम्प्लिमेंट नक्कीच होईल. आता तर यंगस्टर आलेले आहेत, तर ते देखील पाठपुरावा करतील. तदनंतर वी विल शुअरली ट्राय. मुंबईच्या धर्तीवर आपण तो एरिया क्लिअर करणं एक 500 मीटरपर्यंत हा प्रयत्न राहील. ॲम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड, पोलीस व्हेकल्स, दे आर कम्स अंडर इमर्जन्सी सर्व्हिसेस.
त्यामुळे त्यांना क्लिअर रस्ता मिळणं गरजेचं आहे. वी आर वर्किंग ऑन दॅट अँड वी विल शोली पे प्रॉपर अटेन्शन टू इट. I know I'm asking you traffic related queries, but still ट्रिपल सीट आणि रॉंग साईड ड्रायव्हिंग म्हणजे कोविडपेक्षा हा मोठा आजार झाला आहे. तर पेट्रोलिंग इन्क्रीज करायला लागेल का चेकपॉईंट्स वाढवायला लागतील का मॅडम? आता विशाल हाही विषय पहा. हेल्मेट इज फॉर ईच अँड एव्हरी पर्सन फॉर द सेफ्टी ऑफ द इंडिव्हिज्युअल. तर ती लोकांची जबाबदारी आहे. हेल्मेटसाठी रस्त्यावर आम्ही किती वाद करणार आहोत, तरी आम्ही कारवाई करतो. अबाउट ट्रिपल सीट्स अँड रॉंग साईड ड्रायव्हिंग त्याच्यावर देखील कारवाई करतो आम्ही, कंपल्सरी कारवाई करतो ट्रिपल सीट. पण काय होतं, आमचं प्रायोरिटी ठरले असतात लाईफमध्ये. प्रायोरिटीज अन्न वस्त्र निवारा, तदनंतर तुमच्या बाकीच्या, तदनंतर मोबाईल, ब्ला ब्ला ब्ला. दीज आर द प्रायोरिटीज टप्पे वाईज. तसं आमची प्रायोरिटी ट्रॅफिक क्लिअरन्स ही असते. सेकंड प्रायोरिटीमध्ये ह्या गोष्टी येतात. तर तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिला, तर तुम्ही देखील तो मुद्दा मांडला, आम्ही देखील सरांशी बोलतो या विषयावर. आम्हाला मार्किंग करून द्या. वसंतनगरीला मार्किंग नाही आहे, लोक येऊन तोंडावर थांबले असतात, पूर्ण जॅमिंग होतं. माणिकपूर स्टेशनला देखील पूर्ण रस्त्यावरून थांबले असतात. एक सर्कलची गरज आहे, ती फिरून जातील. तर आम्ही म्युन्सिपल कमिशनर साहेब, ही इज व्हेरी कोऑपरेटिव्ह, त्यांच्याशी आम्ही टचमध्ये आहोत. वी हॅव पुट ऑलरेडी आर डिमांड की मला इथं हे पाहिजे, मला तिथं ते पाहिजे, जेणेकरून मला क्लिअरन्स देता येईल. आमची प्रायोरिटी ट्रॅफिकची कधी पण कुठल्याही शहरामध्ये रस्ता क्लिअर ठेवणं ही असते, तदनंतर कारवाया. तर लोकांनी देखील आव्हान आहे. ट्रिपल सीटला 500,000 रुपये दंड आहे. 1,000 रुपये खूप मोठी अमाऊंट आहे. सो वाय यू आर ब्रिचिंग द रूल्स. तर यंगस्टर खास करून, आणि ते एखादा ॲक्सिडेंट झाला त्याला तुम्हाला इन्शुरन्स पण मिळत नाही. दो यू आर एलिजिबल टू गेट द इन्शुरन्स, बिकॉज नॉट कम्प्लाइंग द रूल्स अँड रेग्युलेशन्स, यू वोंट यू बिकम एलिजिबल, नॉट एलिजिबल फॉर द गेटिंग द इन्शुरन्स ॲज वेल. म्हणून सर्वांची जबाबदारी आहे ती. फक्त लहान मुलांना ठीक आहे, पण मोठ्या लोकांना देखील समजायला पाहिजे, हा माझा देश आहे, यातले नियम माझ्या सरकारनं बनवलेले आहेत, हे माझ्यासाठी आहेत. हेल्मेट वापरणं माझ्या सेफ्टीसाठी आहे. किती ब्रुटल आम्ही ॲक्सिडेंट पाहतो, बघताना वाईट वाटतं. 20-25 वर्षाचा मुलगा इतका ब्रुटली डोकं आपटून मेलेला असतो. सो दॅट इज अ लॉस ऑफ द फॅमिली ॲज वेल अ सोसायटी. तर प्रत्येकाने काळजी घ्यायला पाहिजे. आणि वी आर डुईंग सेकंडरी आमचे ॲक्शन कंपल्सरी रेग्युलर सुरू आहेत. There are establishments, hotels, dhabas, which are operating beyond the permissible limits. वसईच्या आमदारांनी तो मुद्दा सुद्धा 5-6 महिने झाले त्याला, बट आय गेस इट्स बॅक टू नॉर्मल. ते एस्टॅब्लिशमेंट्स आहे त्या परमिसिबल लिमिट्सपेक्षा ॲक्टिव्ह नाही राहणार. जे अँड इट्स अ स्नो बॉलिंग थिंग. जेवढा व्यक्ती लेट बसणार तेवढा तो लेट येणार, मग ती दंगा मस्ती होणार. सो इट स्नो बॉल्स इन टू अ बिगर थिंग. तर ह्याच्यावर वचक बसण्यासाठी आपण काय करणार आहात का मॅडम? आपण नक्कीच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 33W नुसार आपण रेग्युलर कारवाई करतो. ज्या आस्थापना, ज्या रजिस्टर्ड आस्थापना सहसा राहत नाहीत. मागच्या वेळी मॅडमने मुद्दा काढला त्यामध्ये फक्त ते 15-20 मिनिटं त्याला वाइंडिंग करत होता, तो फुटेज तुम्ही पाहिला असेल. असं कोणी खूप सारा वेळ सुरू ठेवतं असं नाहीये. काही रस्त्यावरचे असतील, काही आईस्क्रीम ठेलेवाले असतील, अशा प्रकारे तुम्हाला रात्री उशिरा दिसतील, त्याच्यावर पण कारवाई करतोच आपण. आणि जे रेग्युलर चालू आहे, जी इन्फॉर्मेशन मिळते 33W नुसार आम्ही कारवाई करतो. त्याची आम्ही चार्जशीट कोर्टात देखील पाठवतो आणि कोर्ट त्याला फाईन देखील करतं. सो वी आर वर्किंग. कोणताही नियम तुटताना दिसतोय, वी आर वर्किंग टू स्टॉप द पर्सन फॉर डुईंग सो. लास्ट क्वेश्चन फ्रॉम माय एंड. क्राईम रेट इन नालासोपारा गेले 8-10 दिवस जर तुम्ही बघितलं असेल, मर्डर्स होत आहेत किंवा डेड बॉडीज मिळत आहेत, मायग्रेशन आहे, नो डाऊट अबाउट इट. व्हॉट आर द प्लॅन्स टू टॅकल दिस? ह्याला काय टॅकल करण्याचा काय प्लॅन आहे का? ॲक्च्युली विशाल, यू नीड टू अंडरस्टँड की लोकसंख्या जशी वाढणार तर तशा गोष्टी चेंज होत राहणार आहेत. पूर्वी तुम्हाला सायबर फ्रॉड खूप कमी होते, पण आफ्टर कोरोना यू माइट हॅव ऑब्झर्व की आपण ऑनलाईन बऱ्याच गोष्टी करायला लागलो आहोत. त्यामुळं काय व्हायला लागलं की ऑनलाईन फ्रॉड खूप होत आहेत. सोशल मीडिया खूप ॲक्टिव्हली लोक वापरत आहेत. 7-8 वर्षाची मुलं देखील, माझी दोन्ही मुलं आहेत 10 वर्षाची, पण ते आर ऑन व्हॉट्सॲप त्यांचे ग्रुप आहेत. 10 वर्षाची मुलं, वी आर स्टॉपिंग देम की नका, दिस इज नॉट गुड. पण ते त्यांना वाटतं की आपलं कनेक्ट तयार व्हायला पाहिजे, मला देखील फ्रेंड्स आहेत. त्यामुळे सोशल मीडिया हे ऑनलाईन ट्रान्झॅक्शनमुळे सायबर नवीन आलेलं आहे. इकॉनॉमिकल ऑफेन्सेस विंग आलेली आहे. तर चेंजेस होत आहेत आणि पोलीस डिपार्टमेंट इज व्हेरी पॉवरफुल टू स्टॉप सच अ काइंड ऑफ मिनास. आम्ही प्रिव्हेंटिव्ह प्रॉपर करतो. मी माझ्या झोनमध्ये मोर दॅन 60च्या वर मी हद्दपार केलेले आहेत. आवश्यकतेनुसार आपण सेक्शन्स देखील अप्लाय करतो. मोका MPD सारखे ॲक्शन्स जे आहेत, ज्या आवश्यकतेनुसार आपण घेतो. कुठलाही इलिगल ॲक्टिव्हिटी ना पोलिसांनी कधी खपवून घेतलेली आहे ना खपवून घेणार.
जेव्हा जे आमच्या निदर्शनास येतं तेव्हा आम्ही 100% ऑन रोड ऑन फील्ड असतो. चांगली सर्व्हिस देणं हा जसा आमचं कर्तव्य आहे तसं चांगली सर्व्हिस मिळणं लोकांचा हक्क आहे. वी Correct. बिलीव्ह ऑन दॅट आणि त्याप्रमाणे आम्ही काम करतो. माझ्याकडं जवळ वसई विरारची लोकसंख्या 30 लाखच्या जवळपास असेल. इट्स क्रॉस्ड 35 lakhs. तर अर्धी माझ्याकडे आहे, अर्धी आमच्या धोंत्री सरांकडे आहे. तर 35चं अर्ध केलं तर बघा 17-17.5 लाख माझ्याकडे आहेत. Correct. 577 माझी तुमच्याकडे क्रीम क्राऊड आहे नालासोपारा. क्रीम तुळी जाचोळे. 577 माझे कर्मचारी आहेत इन्क्लुडिंग माय स्टाफ आणि माझ्याकडे जवळजवळ 97-98 अधिकारी आहेत इन्क्लुडिंग मी ॲज वेल. तर 700 लोक तुमची 17 लाखाची काळजी घेतात. वी आर वर्किंग. मान्य पोलीस आयुक्त, मान्य अतिरिक्त पोलीस आयुक्त, दे आर लिटरली गायडिंग अस. नालासोपारा तुळींज इथं डेन्स पॉप्युलेशन आहे, वर्स्टाईल आहे. नेपाळचे लोक राहतात, नायजेरियन लोक राहतात, Completely बांगलादेशी cosmopolitan. राहतात. जे माहिती मिळते त्याच्यावर आम्ही 100% कारवाई करत असतो. ही स्ट्रेंथ घेऊन आम्ही 100% प्रयत्न करतो. वी आर ट्रेंड, वी आर स्किल्ड अँड वी आर वर्किंग की बाबा सोसायटीचा हक्क आहे चांगलं पोलिसिंग मिळणं, त्यामुळे तो देखील प्रयत्न करतो. मॅडमला क्राईम मीटिंगला जायचंय, त्यामुळे आपण फक्त एकच प्रश्न क्राऊड कडून घेऊया. गुड आफ्टरनून मॅडम. माय नेम इज अविनाश अँड आय एम सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट. मला हे विचारायचं आहे की आपल्याकडे जे आता जे जनसंख्या आहे 30 lakhsची, त्याच्यामध्ये मोस्टली सिनियर सिटीजन आणि जे वर्नेबल आहेत ते 14च्या बिलोचे ते आता जे सायबर क्राईम वाढले आहेत आणि ट्रॅप और दे कॅन से लॉकडाऊन जे पण ते आपले सायबर जे पण हे वाढले आहेत ना, त्याच्यासाठी आपल्याला जे कंप्लेंट करायचे आहे ते कंप्लेंटसाठी अवेअरनेसच नाही. आणि त्याच्यासाठी आपण काय करू शकतात, जे आपला हे जे विस्तार आहेत त्यामध्ये आपण त्या लोकांना अवेअरनेस प्लस ते कंप्लेंट पोर्टल, कारण की आपल्याला जे कंप्लेंट करायचे आहे त्याचं जे पण काय बँक फ्रॉड झालंय तर त्यांना काय पण नॉलेज नाही, ते अवेअरनेससाठी आपण काय करू शकतात? हाय अविनाश, गुड आफ्टरनून. ॲक्च्युली तुम्ही पाहता की कॉल आला की सेंट्रल गव्हर्नमेंट खूप प्रयत्न करतंय. तुम्ही बोर होत असाल ऐकून की डिजिटल अरेस्ट काही नाही आहे, कोणाला OTP देऊ नका, रोज आपला मेसेज येतात OTP शेअर करू नका, तरी देखील लोक घाबरतात आणि चुका करतात. 1930 अंडर तुम्हाला माहिती आहे की पट्टीशी तुमचा कंप्लेंट लॉज होते. तर अवेअरनेस नाही असं म्हणणं चुकीचं ठरेल. प्रत्येक कॉलवर तुम्हाला ते दिवसातून 100 वेळा ऐकावं लागतंय. सो इजंट इट अवेअरनेस? तो अवेअरनेस नाही आहे का? तो अवेअरनेस आहे, फक्त आपण घेताना सिरियसली घेत नाही आहे. ॲक्च्युली काय होतं, सिनियर सिटीजन मी ऑब्झर्व केलं, घाबरतात ते. हे अरेस्ट वगैरे शब्द खूप हेवी आहेत, त्रासदायक आहेत, त्यामुळे घाबरतात, त्यातून ते चुका होतात आणि दुर्दैवाने ते बोलत पण नाहीत. आणि आपल्याला 1930 मी तुम्हाला माहिती आहे की 6-7 लेअरवर आपण ब्लॉक करू शकतो, पण ते इतक्या उशिरा येतात की पैसे देखील परत मिळण्याची शक्यता कमी होऊन जाते. तर आम्ही या घटनेला 2 प्रकारे बघतो की एक तर त्याला त्याचे पैसे रिटर्न मिळावेत आणि त्या आरोपीला शिक्षा मिळावी. तर पहिली आमची प्रायोरिटी हीच असते की त्याला मनी तो स्टॉप व्हावा, त्याला फ्रीज व्हावा आणि इट शुड बी रिटर्न टू द पर्सन. पण खूप उशीर होतो. तर अवेअरनेस आम्ही देखील आमच्या लेवलला करतो. आमच्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही पाहिलं असेल, आम्ही होर्डिंग्स वगैरे लावले आहेत. हा कॉल जो आहे तो वन काइंड ऑफ अवेअरनेस देखील आहे. तुमच्यासारख्या लोकांच्या मदतीनं देखील आम्ही लोकांमध्ये जनजागृती आणण्याचा 100% प्रयत्न करतो. फक्त लोकांनी बोलण्याची गरज आणि समजण्याची गरज आहे. तो जो कॉल आहे तो निगेटिव्ह न घेता आपण कट करतो आणि परत कॉल करतो, लगेच रिंग वाजते. सो वी शुड टू लर्न, लिसन. प्रत्येकानं समजून घ्यायला पाहिजे की काय सुरू आहे. जसे गुन्हे कधी थांबणार आहेत? पोलीस तर वेल ट्रेंड आहेतच. इंडियन पोलीस वेल ट्रेंड आहेत. दे आर मेंट टू फाईट अगेन्स्ट द एनी अनटुवर्ड और एनी इलिगल ऍक्टिव्हिटी. तर आम्ही तयारच आहोत, फक्त आम्हाला लोकांच्या साथीची गरज असते. त्यामुळं न घाबरता पट्टीशी पुढे येणं आणि रिपोर्ट देणं हे गरजेचं आहे. 1930 तर खूप चांगली सर्व्हिस देतं, तर त्याचा अवेअरनेस तर आपण करतोय. तेव्हा फक्त लोकांनी एकमेकाला समजून घेणं. आम्ही कॉलेजमध्ये जाऊन मी पण लेक्चर देते. मी आता आज संध्याकाळी पण जाणार आहे का कॉलेजमध्ये. मी हाही प्रयत्न करते की जेणेकरून अवेअरनेस आणावं. माझ्या सर्व स्तरावर हा प्रयत्न सुरू असतो. आपल्या माध्यमातून तुमचे काही आयडिया असतील तर यू कॅन शेअर इन दिस प्लॅटफॉर्म, अदरवाइज मीटिंग पर्सनली विथ मी. तुम्हारी टीम काय? नाही, अशोकला विचारा. जनसंवादातून गुन्हेगारी कमी होते असं पालघरला
पालघरच्या अधीक्षकांनी एक प्रयोग केल्यानंतर आलंय. तो जनसंवाद आपला वसईच्या पोलीस प्रशासनाचा कमी झालेला आहे आणि त्याच्यामुळे अनेक गुन्ह्यावर म्हणजे आपल्याला लाज वाटली पाहिजे, म्हणजे आम्हाला नागरिकांना, की आमच्याकडे तलवार गँग आहे नालासोपाऱ्यात, आमच्याकडे ही गँग आहे. ही जी नावं आहेत ही लोक तुम्हाला सांगतील कधी, स्वतःहून येऊन सांगणार नाही. संवाद जर आपण ठेवलात तर संवादातून गुन्हेगारी घडणारे प्रकार समाजात काय काय घडतात जे आपल्यापर्यंत पोचत नाहीत त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आपल्याला आणखीन काही प्रगतिशील असे मार्ग शोधावे लागतील. तर संवाद हा कमी झालाय. पूर्वी SP साहेब जेव्हा जेव्हा यायचे, अधिकारी मोठा अधिकारी जेव्हा वसईत यायचा, तो जनसंवादाचा कार्यक्रम पहिला करायचा आणि नियमित जनसंवादाचे कार्यक्रम व्हायचे. जनसंवाद बंद झालेला आहे. त्यामुळे काही लोकांच्या ऐकण्यावरनं पोलीस प्रशासन कधी कधी चालतं का, आणि तसं न होता लोकांच्या म्हणण्यातून किंवा लोकांकडून ऐकून पोलीस प्रशासन चाललं तर पोलीस प्रशासनाचा आणि जनतेचा संवाद राहील आणि त्यातून गुन्हेगारीवर जास्त यश मिळेल असं आम्हाला वाटतं. आपलं नाव काय? मिलिंदजी इज वन ऑफ द वेटरन ऍक्टिव्हिस्ट फ्रॉम वसई तालुका. त्याचं नाव ऐकलंय बऱ्याच वेळा, भेट पहिल्यांदाच झाली. अँड मिलिंदजी, नक्की संवाद, तुमचा मुद्दा खरंच खूप चांगला आहे. आणि मी गणपतीमध्ये, नवरात्रीमध्ये लिटरल लोकांशी बोलते. मी इथं पण येते, वसईमध्ये पण डिव्हिजन लेवलला मी मिटिंग घेते, मी बोलते. आणि खरं सांगते, जे व्हिजिटर लोक पोलीस स्टेशन जास्त माझ्या ऑफिसला येतात. मी प्रत्येकाला, आता सनी बसला इथं, तो तक्रार घेऊन येतो. मी प्रत्येकाशी बोलते आणि ऐकते. तुम्ही म्हणता तो मुद्दा खूप गरजेचा आहे. लोकांमधनं बऱ्याच गोष्टी होतात आणि मी रोज NC देखील वाचते, गुन्हेच नाही NC देखील वाचते, जेणेकरून मला समजते काय ज्या लेवल आहे. मी आणि खात्री देखील करते 4च लोक होते का तिथं, पास होते का, राईट का झालं नाही, अशा प्रकारे माझा प्रयत्न असतो. आणि आपण पाहत असाल, मी MPD केलेले आहेत, मी मोका आल्यापासून 6-7 मोका मी केलेले आहेत आणि 2000 इन स्टील इन बिहाइंड द बार. तर माझा प्रयत्न हाच असतो की कुठल्याही प्रकारे इलिगल ऍक्टिव्हिटी नको व्हायला पाहिजे. आणि आपण नक्कीच, तुम्ही देखील यायला पाहिजे माझ्या ऑफिसला. तुम्हाला आता इथं मी भेट झाली, तुमचं ऑफिस आहे इथलं, यू शुड कम टू मी. तुम्ही जुने लोक आहात आणि तुमचं कौतुक आहे की नक्की नक्की नक्की. आणि तुम्ही हक्काने यायला पाहिजे. नाही, तुम्ही हक्काने यायला पाहिजे, कारण ही इज डुईंग वसई, ग्रीन वसई. दिस इज रिअली, ते तुमच्यामुळे झालेलं असं वाटतं कधी कधी. सो यू शुड कम टू माय ऑफिस. लिटरली मध्ये मी ऐकलं, बरंच ऐकलं होतं. आणि लिटरली तुम्ही हक्काने यायला पाहिजे मला माझ्या ऑफिसला. ते तुम्ही आम्हाला गाईड कराल. तुमचा अनुभव मोठा आहे, तुमचा जनसंपर्क दांडगा आहे, तो आम्हाला फायदा होईल. 2 वर्षात आम्हाला मर्यादा खूप येतात. किती, मी 6 महिने सेटल होऊनच जातात आणि पुढचे 6 महिने जायची गडबड लागली असते. तर अशामुळे अडचण. तर तुमच्याकडे लोक आले तर आयतं मिळतं मला, हे इथं हा प्रॉब्लेम आहे. सो यू शुड कम टू माय ऑफिस आणि नक्की आपण तो प्रयत्न करू. मॅडम, लास्ट क्वेश्चन. बोला मॅडम नमस्कार. तुम्ही एक महिला अधिकारी आहात आणि आपल्या वसई विरार शहरामध्ये महिलांच्या मिसिंग खूप होत आहेत. परंतु जेव्हा ते मिसिंग कंप्लेंट पोलीस स्टेशनला होतं त्यावेळी पोलीस तिथे इतकं सिरियस घेत नाही. म्हणजे 2 दिवसापूर्वीच माझ्याकडे एक तक्रार आली होती की नायगावमध्ये एक महिला मिसिंग झाली, आज 4 दिवस झाले. पोलीस काय करतात, त्यांनाच पत्र काढतात आणि बोलतात तुम्हीच CCTV चेक करा. तर महिलांच्या बाबतीमध्ये, मिसिंगच्या बाबतीमध्ये पोलीस सिरियस होत नाही. तर माझं तुम्हाला ती एक तक्रार आणि एक सजेशन आहे की तुम्ही एक टास्क फोर्स तयार करा मिसिंगसाठी. कारण तुमच्या पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत, जे पोलीस आहेत, ते मिसिंगच्या बाबतीत सिरियस होत नाही. तर तुम्ही याच्यावरती काय म्हणाल? आपलं नाव? ॲडव्होकेट अनिल चव्हाण. अनिल, ऍक्च्युली त्यात 2 मुद्दे आहेत. पोक्सो किंवा आपला जो लहान मायनर आणि मेजर, तर 18 वर्षाच्या आतील मुलगीचा गुन्हा त्याच दिवशी दाखल होतो, काही होऊ दे. असं होतं संध्याकाळी ती मुलगी परत आलेली असते, आमची गुन्ह्याची फिगर वाढते आणि दॅट रिफ्लेक्ट्स किंवा मुली असुरक्षित आहेत. देन ऑल्सो वी यूज टू लॉन्च द FIR इमिजिएटली 18 वर्षाच्या आतील. आणि 18 वर्षाच्या वरील आपल्याला मिसिंग घ्यावी लागते. पण ही नायगावची तक्रार माझी क्वाईट सरप्राइजिंग, मी ती खरोखर खात्री करेन. अदरवाईज आपण ACP लेवलला एक टास्क फोर्स तयार केलेला आहे. ऑपरेशन मुस्कान महाराष्ट्र गव्हर्नमेंट रन करते आणि त्या अंडर तुळींज डिव्हिजनमध्ये ACP तुळींजनी 600च्या वर मिसिंग शोधलेले आहेत मागच्या 1.5-2 महिन्यामध्ये, 600च्या वर. सो वी आर वर्किंग. असं नाही होत सहसा कधी, पण ही घटना माझ्यासाठी सरप्राइजिंग आहे. आय शुअरली गेट इन टू इट. पण मिसिंग आम्ही सिरियसली घेतो. मिसिंगच्या वेगळ्या अँगल्सहून विचार करतो. कदाचित तो मर्डर तर नसेल ना, कदाचित तिला पळून तर नेलं नसेल ना, कदाचित काही किडनॅपिंग तर नसेल. प्रत्येक अँगलवर आम्ही काम करतो आणि त्यानंतर कन्क्लुजनला येतो. विल शुअरली वर्क ऑन इट.
नाही, पण मिसिंगला आम्ही खरोखर सिरियसली घेतो. हे तुमच्याकडे एखादी घटना असेल तर विचार करा, तुळींमध्ये एसीपी तुळींनी 2-3 महिन्यामध्ये 600 लोक शोधून आणले. सो नाही, ते पत्र असेल तर मला माझ्या नंबरवर व्हॉट्सअप करा. आय शोली आस्क, आय गेट द एक्सप्लेनेशन बिकॉज दिस नॉट गुड. येस, तुम्हाला कोणाला विचारायचं अजून बोला. शॉर्ट. या विचारा. Madam, means our dream is that we will live in a city where would be na rule of law. नाला सोपारा में मैडम जब मैं चलता हूँ ब्रिज से तो मुझे एक डॉन लेन दिखता है. तो पुलिस का राज में ये डॉन लेन का क्या मतलब है मैडम, और ये डॉन लेन क्या हटाने में हमारे मुख्यमंत्री और गृह मंत्री क्या ये असफल है या ये लोकल लेवल की असफलता है? वो डॉन लेन क्यों नहीं हटा सकते मैडम? थैंक यू. आपका नाम? इज रवि भूषण. रवि जी स्थानिक है, and even he is very much active when it comes to people related queries, though he represents a party, but he works beyond party lines. नो इश्यूज रवी. डॉन कोणीच नाही आहे, सगळे समान आहेत. ऑल आर इक्वल. त्यामुळं तो विषय तसा नाही आहे. ते जुनं नाव दिलं गेलेलं आहे. माझंही ते ऑपरेशन होतं. सो डॉन तर राहिलेलं नाहीत कोणी, नाव फक्त राहिलेलं आहे. नाव देखील काढून टाकू. Madam, thank you so very much. You took time.